खोक्यांचे भुकेलेलो नाहीत, तर आम्ही आशीर्वादाचे भुकेलेलो आहोत. आम्हाला आशीर्वाद पाहिजेत मतदारांचे, आम्हाला आशीर्वाद पाहिजेत मातोश्रींचे. लोकप्रतिनिधी पद जे आम्हाला मातोश्रीने प्राप्त करून दिलेलं आहे, हे गद्दारांना काय कळणार? त्यामुळे आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहोत, असा जबरदस्त टोला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभेमध्ये शिंदे गटाला लगावला आहे. महाविकास आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरी येथे महासभा एकनिष्ठेची या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावरती जोरदार निशाणा साधला. तसेच राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना फोडणाऱ्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढी देखील त्यांना माफ करणार नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे. तसेच ही निवडणूक भारत मातेची आहे, ही निवडणूक संविधानाची आहे, ही निवडणूक घटनेची आहे, ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचं राऊत यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये बसलेल्या हुकुमशाहीची राजवट मी आणि राजन विचारे संसदेत बसून पाहत आहोत. कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून देश लुटत आहेत. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमाताई अंधारे, प्रियांकाताई जोशी, विक्रांत चव्हाण, सुहास देसाई, केदार दिघे, वंदनाताई शिंदे, मनोज शिंदे, राजेंद्र राजे, कृष्णकुमार कोळी, प्रदीप शिंदे, संजय ब्रीद, चंद्रकांत पवार, रेखा खोपकर, सुजाता घाग, समिधाताई मोहिते, ज्योती काळे, दयानंद वाल्मिक, मोहन तिवारी, विक्रम खामकर, संतोष केणे उपस्थित होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार होत होते म्हणून जंतर मंतरवर बसली होती. तिला भेटायला गेले, कधीच गेले नाही. आणि त्यामुळे मंगळसूत्र हे सोनं नाणं हे फक्त आणि फक्त मूर्ख बनवण्यासाठी आहे. लोकांच्या भावनांना हात घालायचा आता ते शक्य नाही. लोक महागाईने त्रासलेले आहेत. क्रूड ऑइलची किंमत 30 रुपयावर आली तेव्हा हा देश 85 रुपये लिटरला पेट्रोल विकत होता. वरती बोलले होते बरं का. आणि आपण तेव्हाही सांगितलं होतं आपल्याला काही झगूर बघून लोकांवर बोलणं खरे नसतं. त्यामुळे त्याच्यावरही काहीतरी मांडूया. पण हे सगळं चालू असताना काहीतरी चिठ्ठी अजून एक आहे. चिठ्ठीवर काहीतरी लिहिलंय म्हात्रे कोण, म्हणजे मला माहित नाही या कोण म्हात्रे. या त्याच बाई आहेत का त्या काही ते दांडा वगैरे असं काहीतरी, म्हणजे या त्याच आहेत ना. ते काहीतरी आशीर्वाद यात्रा आणि ते रॅलीमध्ये काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला होता. बहुतेक ते प्रकाश सुर्वे होते बहुतेक, मला काही माहित नाही. असं जाऊ दे, आपण नको याच्यावर नको बोलायला. आपली पातळी आपण नको घसरू. जाऊ दे. घटना होती. येता सहज बातम्या बघितल्या. सन्माननीय रायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता. मला खूप दबाव होता. एकतर मी जेलमध्ये गेलो असतो, नाही तर मला अटक झाली असती. हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते, माणसं टिपते. कारण अशाच पद्धतीचं काही संविधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं. अशाच पद्धतीचं काही संविधान की आता मला शांत झोप लागते, इडीबिडी काही येत नाही, असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो, भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते. राजन, तुमचा विजय निश्चित आहे. त्यासाठी ज्योतिषांची गरज नाही आहे, लिंबू काप्यांची गरज नाही आहे, कोंबडी काप्यांची गरज नाही आहे. सुदैवाने तुम्ही आणि मी अनेक वर्ष एकत्रित काम केलेलो आहोत ह्या ठाण्यामध्ये. आणि म्हणून काल मीरा भाईंदरच्या त्या निवडणुकीमध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं, आजही तेच सांगतोय. आज खऱ्या अर्थाने राजन विचारेचा अभिमान आपल्याला तुम्हाला एवढ्यासाठी वाटतोय. एक सच्चा कार्यकर्ता, निस्वार्थ वृत्तीने मतदारसंघाची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी, 4 वेळचे नगरसेवक, 2 वेळचे आमदार आणि 2 वेळचे खासदार, तरी सुद्धा निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारांकडे पाहून सर्वांनी शिकवावं.
मी धुळ्याहून आले. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, पण शेतकरी तू इथे काय करते? तर ठाण्याचेच काही गद्दार गुवाहाटी ठाण्याला गेले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हटले माझा एक माणूस जरी पडला ना तरी मी गावाकडे शेती करायला जाईल. मग आता अशा माणसांना शेती शिकवली पाहिजे. त्यांची शेती करण्याची पद्धत फार खराब आहे. म्हणजे ते कुठं घालतात, भारी महागाचे कपडे घालतात, विमानात फिरतात. त्यांना सांगितलं पाहिजे साहेब रात्री बॅटरी घेऊन बारे घेता आले पाहिजे, हातात कुऱ्हाड घेता आली पाहिजे, पाठीला पाठपंप मारता आला पाहिजे. हे शिकवायला खास नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मनोरमा नगर येथे आपले सरकार ई सेवा केंद्राचं उद्घाटन. मनोरमा नगर आणि परिसर हा खूप मोठ्या लोकसंख्येचा भाग असून या भागातील लोकांना कोणताही दाखला किंवा सर्टिफिकेट काढण्यासाठी आपले सरकार ई सेवा केंद्राची मागणी लोक करत होते. म्हणून मनोरमा नगर येथील भाजप कार्यालयामध्ये आपले सरकार ई सेवा केंद्राची सुरुवात ठाणे शहरातील आमदार संजय केळकर यांच्या हातून उद्घाटन करून करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या ई सेवा केंद्रामार्फत लोकांना त्यांच्या घराच्या जवळच मिळणार आहे. त्यामुळे ई सेवा केंद्रावरून अनेक लोकांची कामं तात्काळ करून मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजना, मेडिकल कॅम्प अशा अनेक योजना या कार्यालयामधून आजपर्यंत 15,000 लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत, असे आयोजक भाजपाचे दत्ता घाडगे यांनी सांगितले. तर कार्यक्रमासाठी भाजप पदाधिकारी हेमंत म्हात्रे, चंद्रमा चव्हाण, महेश ताजने, जितेंद्र मळवी, छत्रपती पुर्णेकर, मत्स्यगंधा पवार, वैशाली चव्हाण, पूनम लोखंडे हे उपस्थित होते. आज या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये ई सेवा केंद्र सुरू केलं आहे सिद्धांत या नावाने, आणि पूनम लोखंडे हिच्या पुढाकाराने हे सुरू केलेलं आहे. लोकांना अनेक प्रकारची कामं असतात, अगदी सर्टिफिकेट, निरनिराळ्या बर्थ सर्टिफिकेटपासून ते पासपोर्टपर्यंत आणि आयुष्यमान कार्डापासून ते आधार कार्डपर्यंत ही सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन देखील यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी हे सेंटर जे आहे ते जनतेच्याकरता खुलं राहणार आहे. मला खूप आनंद वाटतो की निरनिराळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प तर घेतोच, आधार कार्ड आपल्या दारी, आयुष्यमान कार्डच्या संबंधातले आम्ही कॅम्प त्या ठिकाणी घेतो, पण कुठे ना कुठे स्थिर असं केंद्र पण असेल
तर ज्यांना त्याला आपापल्या वेळेनुसार येता येतं आणि त्याचा लाभ जो आहे त्याला घेता येतो. आज या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ही सेवा केंद्र आहे हे, आणि हे महा ई सेवा केंद्र निश्चितपणे लोकाभिमुख असेल आणि जनतेला खूप फार मोठा आधार या केंद्राच्या माध्यमातून, ई सेवेच्या माध्यमातून आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून मिळेल. आताच आमदार संजय केळकर साहेबांनी सांगितलं, ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी पुन्हा ठाणे शहरात अनेक आधार कार्ड कॅम्प घेतले, वेगवेगळे कॅम्प घेतले शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आम्ही त्यालाच अनुसरून या ठिकाणी महा ई सेवा केंद्र सुरू होत आहे आणि त्या केंद्राचे उद्घाटन माननीय ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार संजय केळकर साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव पूनम दिनेश लोखंडे आहे. मी इथे मनोरमा नगर येथे भाजपा ऑफिसमध्ये संजय केळकर सर आणि दत्ता सरांच्या माध्यमातून महा ई सेवा केंद्र सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे सिद्धांत महा ई सेवा केंद्र आणि यासाठी ज्या ज्या परीक्षा लागल्या त्या सर्व मी पास केल्या आणि सरकार मान्य आपल्याला महा ई सेवा केंद्र मिळालेले आहे. त्यामुळे तुम्हाला इथे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट जसं गुमास्ता लायसन, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड पासून सर्व पेपर इथे तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्ही कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही आणि यासाठी मी संजय केळकर सरांचे व दत्ता सरांचे यांचे आभार व्यक्त करते आणि चंद्रमा सरांचे सुद्धा आभार व्यक्त करते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. उद्यान संपर्क अभियानाअंतर्गत नरेश मस्के यांचा मीरा रोड भाईंदर येथे प्रचार दौरा. उद्यान संपर्क अभियानाअंतर्गत शनिवारी सकाळी 7 ते पावणे 8 दरम्यान मीरा रोड भाईंदर येथील तब्बल 8 उद्यानांना भेट देत ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला आहे. प्रचार दौऱ्यात आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, जिल्हाप्रमुख राजू भोईर, 146 विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर, 146 महिला आघाडी विधानसभा प्रमुख पूजा हरिश्चंद्र आमगावकर, 145 विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंग, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, महामंत्री प्रियेश शहा, मंडळ अध्यक्ष संजय वोरा, मीरा भाईंदर संघटक निशा नार्वेकर यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्रपक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे उद्यान, पूनम गार्डन उद्यान, मेजर कौस्तुभ राणे उद्यान, फॅमिली केअर शेजारील उद्यान, रामदेव पार्क मार्केट शेजारील उद्यान, भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे भेट देत नरेश मस्के यांनी मतदारांशी विविध विषयांवरती चर्चा केली. तसेच ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबई येथे आता भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराची रणनीती ठरत आहे. बैठकीसाठी माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. हे बघा, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे, अबकी बार 400 पार, बार बार मोदी सरकार, त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं, हे तुम्हाला लपलेलं नाही. पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली, त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे. भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे. त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केले.
गेल्या काही महिन्यांपासून नौपाड्यासारख्या उच्चभ्रू भागात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवा तरुणी व नागरिकांची लूट होत आहे, अशा तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाकडे वारंवार येत होत्या. कालही अशीच एक घटना एका सुशिक्षित बेरोजगार युवकासोबत घडली आणि त्याने तो गैरप्रकार युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी व समर्थ नायक यांच्याजवळ मांडला. क्षणाचाही विलंब न लावता आमदार संजय केळकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा अध्यक्ष सूरज दळवी, समर्थ नायक यांच्या नेतृत्वामध्ये घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्लेसमेंट कंपनी कशी गैरव्यवहार करते हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. जवळजवळ त्यावेळी 20 ते 25 युवकांना लुबाडले गेलेले पैसे परत मिळवून दिले व संबंधित प्लेसमेंट कंपनीला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देत कठोर कारवाई करण्यास विनंती करून समाजात परत पुन्हा कधी असे गैरव्यवहार घडू नयेत. तसेच ठाणे शहरातील सर्व युवांनाही विनंती आहे, आपल्या शिक्षणाच्या जोरावरती आपण आपली मेहनत घेऊन आपण जॉब मिळवा. अशा बोगस प्लेसमेंटच्या निमित्ताने शॉर्टकट मारू नका. तरी कोणासोबत असे गैरप्रकार घडले असतील तर त्यासाठी युवा मोर्चा खंबीर आहे, असे यावेळी म्हटले. तर विषय असा आहे की आम्हाला फसवणूक केली गेली. फसवणूक अशी केली गेली, तुम्हाला एअरपोर्टमध्ये जॉब दिला जाईल. एअरपोर्टमध्ये जॉब दिला जाईल त्यासाठी आम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यूसाठी बोलवून त्यांनी फसवणूक अशी केली, 5,000 रुपये घेतले आणि 6 महिन्यापासून आम्हाला फेऱ्या घालायला सांगत आहे. म्हणून सगळ्यांना एकच आव्हान आहे, सगळ्यांना एकच सांगणं आहे, असं ऑनलाईन कुठलाही नंबर आला, कुठलंही ॲप्लिकेशन आलं याच्या बळी पडू नका. आणि असं कोणासोबत फसवणूक अजून झाली असेल तर प्रशांतदादा दळवी, भारतीय जनता सूरजदादा दळवी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांना ठाण्यामध्ये येऊन भेटा. 6 महीने से भटक रही थी. आज मुझे सूरज दादा ने और ये दादा ने, नाम तो नहीं बोल पा रही हूँ, लेकिन इनके वजह से आज मुझे पैसे मिल गए, वरना और इन लोग भगाते रहते. इन्होंने मुझे घर बैठे काम दिलाएंगे बोले थे, लेकिन 6 महीने से इन लोग मुझसे मेरे साथ फ्रॉड कर रहे हैं. अगले महीना करके आपण सांगणार. सकाळपासून ही दुसरी प्लेसमेंट कंपनी आहे. प्रथम ॲम्बिशन्स कंपनी ही नौपाडा भागातच आहे. नौपाड्यात अनगिनत अशा 20-25 प्लेसमेंट कंपन्या आहेत. त्याला आज सकाळीच मी, समर्थ, सागर, गुलाब, कीर्ती शेट्टी, आमचे सर्व युवा मोर्चाचे सर्वजण, आम्ही आज प्रशांत कलंबटे, आम्ही सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे आज त्या प्लेसमेंट कंपनीवर जाऊन धाड टाकून कमीत कमी 15 युवकांच्यावर जी फ्रॉड झाली, फसवणूक झाली, ती आम्ही उघडकीस आणली. काय आपण सांगता? विषय फक्त या 2 जणांचा नाहीये, तर माझ्या मते तरी जर आपण व्यवस्थित बघितलं तर दिवसाचे 40-50 स्टेशनला येणारे जाणारे कॅन्डिडेट पकडून जर एक एजन्सी दिवसाला 40 जणांना टॅप करते, अशी 20 एजन्सी जर 40 जणांना टॅप करतात म्हणजे 800 युवकांची दररोजची फसवणूक. म्हणजे महिन्यामध्ये 24,000 युवक याला बळी पडत आहेत. आणि या 24,000 युवकांचे 4,000, 5,000, 3,000 प्रमाणे जर तुम्ही भागले आणि गुणिले केले तर हा 1 करोड 2 करोड महिन्याचा फ्रॉड चालू आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढ्या लोकांबरोबर ही फसवणूक झाली आहे किंवा जो कोण नोकरीसाठी या परिसरामध्ये, स्टेशन परिसरामध्ये येतोय, या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत, त्यांच्या बळी पडू नका. यांना अटकले होते आणि आज फायनली 15 दिवसानंतर सूरजदादा आणि समर्थदादाच्या हेल्पमुळे फायनली मला माझे पैसे वापस भेटत आहेत. आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर देअर हेल्प. आणि कोणालाही कसलीही मदत हवी असेल तर ते कधीही जाऊन भाजपा युवा मोर्चामध्ये संपर्क करू शकतात. येत्या 20 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाण्यामध्ये मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. मिनी मॅरेथॉनला सकाळी 6:30 वाजता प्रारंभ झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी मॅरेथॉनचा झेंडा दाखवून आरंभ केला. तत्पूर्वी स्पर्धक, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मुख्य लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी, मीनल पालांडे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, रंजू पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, ठाणे सिटीझन्स फाउंडेशनचे कॅस्बर ऑगस्टिन इत्यादी उपस्थित होते.